नमस्कार. मी आज इथे शाकाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर मी अल्कोहोल कापून घेते. अल्कोहोलची भाजी बनवत आहे. त्याची वरची साल काढून घेते. साल काढून झालेली आहे. आता त्याचे बारीक तुकडे करून घेते. अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. भाजी कापून झालेली आहे. कढईत तेल घेतले. त्यात छोटा चमचा राई आणि 2-3 लसणीच्या पाकळ्या चिचून घातलेल्या आहेत. एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घेते. एक मोठा टोमॅटो घालून टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेते. आता त्यात बारीक चिरून ठेवलेला अल्कोहोल, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि मटरचे दाणे घालून सगळं मिक्स करून परतून घेते. भाजी परतून झालेली आहे. आता झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. थोडंसं पाणी घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा शिजायला ठेवते. आता झाकण उघडून मी पुन्हा एकदा परतून घेते आणि झाकण लावून घेते. भाजी शिजलेली आहे. मिक्स करून घेते. भाजीतलं पाणी पण आटलेलं आहे. कोथिंबीर घालते आणि भाजी मिक्स करून घेते. अल्कोहोलची भाजी तयार आहे. ते कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात तूप घालते. राई आणि जिरं घालते फोडणीला. थोडीसं हिंग, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. फोडणी परतून घेते. थोडीशी हळद घालते आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा परतून घेते. ते शिजून ठेवलेली तुरीची डाळ आहे. तुरीची डाळ घालते आणि मिक्स करून घेते आणि रवीने घोटून घेते डाळ. थोडंसं पाणी घालते आणि डाळीला उकळी काढून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. डाळीला छान उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे कच्चे टोमॅटो घेतले आहेत मी टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी. अशा प्रकारे टोमॅटो कापून घेते. 2 तुकडे करून घेतलेले. थोडेसे शेंगदाणे तव्यावर भाजून घेते. शेंगदाणे भाजलेले आहेत. आता काढून घेते. त्यात हिरवी मिरची आणि 2 लाल मिरच्या घालते. झाकण लावून थोड्या वेळाने झाकण काढून तेल घालून पुन्हा मिरच्या भाजून घेते. 5-6 लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. त्यांना पण झाकण लावून परतून घेते. मिरच्या भाजून झालेल्या आहेत. मिरची काढून घेते आणि लसूण पण काढून घेते. इथे टोमॅटो कापून घेतलेला घालते आणि झाकण लावून घेते. टोमॅटो नरम होईपर्यंत शिजून घेते. थोडंसं जिरं घालते आणि थोडीशी चिंच घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेते पुन्हा एकदा. टोमॅटो शिजलेला आहे. जाड मीठ घालते. शेंगदाणे, मिरच्या भाजून घेतलेल्या, कोथिंबीर घालते आणि सगळं ठेचून घेते. टोमॅटोची जाडसर चटणी तयार आहे. इथे अल्कोहोल घेतलेलं आहे मी स्वच्छ धुवून कुकरमधनं शिजून घेतलेलं आहे. आता त्याचे साल काढून घेते. अशा प्रकारे अल्कोहोलचं बाहेरून साल काढून घेतलेलं आहे. आता त्याची कापं कापून घेते मी. अशा प्रकारे कापं कापून घेतलेले आहेत. ते एकत्र घेऊन अर्धे करून घेते म्हणजे भाजायला मला सोपं पडेल. इथे लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस घालून पेस्ट करून घेते आणि अल्कोहोलच्या कापांना लावून घेते. कापांना मसाला लावून झालेला आहे. इथे ताटात रवा घेतलेला आहे. त्यात लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालते आणि मसाला लावलेल्या कापांना रवा लावून घेते.
रवा लावून झालेलं आहे. इथे तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं. त्यात अल्कोहोलचे काप फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अल्कोहोल मी शिजून घेतलेला होता अगोदरच, फक्त बाहेरून क्रिस्पी होण्यासाठी मी फ्राय करून घेते. अल्कोहोलचे काप तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.